आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र सरकारनं 9 आणि 10 जुलै 2025 रोजी पारदर्शक पद्धतीनं देशातील 234 नव्या शहरांसाठी 730 FM रेडिओ वाहिन्यांचा लिलाव केला. या प्रक्रियेत 18 यशस्वी बोलीदार सहभागी झाले असून त्यापैकी 9 नवे प्रसारक खाजगी FM रेडिओ क्षेत्रात दाखल झाले आहेत. सध्या देशात 386 खाजगी FM रेडिओ वाहिन्या कार्यरत आहेत. खाजगी FM रेडिओ धोरणानुसार प्रत्येक प्रसारकाला आपल्या दैनंदिन प्रसारणातील किमान 20% कार्यक्रम स्थानिक भाषेत प्रसारित करणं बंधनकारक आहे. तसंच स्थानिक संस्कृती, परंपरा आणि लोकसंगीताला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम प्रसारित करणंही आवश्यक असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी राज्यसभेत दिली. देशभरात चर्चेत असलेल्या पेपरफुटी प्रकरणांच्या निषेधार्थ नागपूर इथं संविधान चौकातील आंदोलनादरम्यान भारताचे पंतप्रधान तसंच भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांविरोधात आक्षेपार्ह, अभद्र, चिथावणीखोर आणि अश्लील मजकूर असलेले मार्फ केलेले पोस्टर सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्यात आल्याचा निषेध नोंदवत भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आलं. नागपूरच्या संविधान चौकात पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उत्तर नागपूरचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी तीव्र निषेध केला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीला धरून नसल्याची टीका त्यांनी केली. नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या अमृत 2.0 योजनेच्या कामांचा आढावा महापौर श्री नीता ठाकरे यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी अमृत 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले. तसंच सीवर लाईन टाकल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यास होणाऱ्या विलंब आणि कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली. हवामान. नागपुरात आकाश अभ्राच्छादित राहण्याची तसंच सौम्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.